प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। मलाही वाटलं इमर्जन्सी मीटिंग घ्यावी लागते की काय, पण झालं शांत। आणि त्या सभेमध्ये जेवढे म्हणून राक्षस, आगासूर, बकासूर, धेनुकासूर, तृणासूर ही सर्व मोठमोठी मंडळी उपस्थित झाली आणि कंस प्रस्तावना करतोय, ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य दान देईल, अर्ध। उपस्थित मंडळीपैकी सर्व आश्चर्यचकित झाले। की कंसाचा शत्रू असा कोणता बलाढ्य आहे की ज्याला मारण्यासाठी कंसाने काय राज्य दिले? अर्ध राज्य ठेवले बक्षीस मध्ये। तेवढ्यात एक राक्षस उभा राहिला आणि त्या राक्षसाने कंसाला सांगितलं, महाराज मी मारतो तुमच्या शत्रूला, घाबरू नका। कंसाला बरं वाटलं, माझ्या शत्रूला मारताय? हो, मग सांगा तुमचा शत्रू कुठे राहतो? कंस म्हणला त्याचा ॲड्रेस माहिती नाही। ठीक आहे, काही अडचण नाही, ॲड्रेस नाही, आम्ही शोधून काढू, किमान त्याचा फोटो तरी असेल एखादा मोबाईल मध्ये। कंस म्हणला त्याचा फोटो पण नाहीये, मग किमान एक गोष्ट जर दाखवा, कमीत कमी तो किती वयाचा आहे, 35-40? कंस म्हणला हो तो एवढा मोठा नाही, तो कालच जन्माला आलाय। प्यार से बोलो राधे राधे, कधी जन्माला आलाय? काल। आता ही जी राक्षस मंडळी बसलेली होती ना, यांनी विचार केला, कालच जन्माला आलेलं बाळ कंसाचा शत्रू कसा असू शकेल? पण महाराज मोठ्या पुढे कुणाला बोलता येत, सत्य पुढे शहाणपण चालत। हे खालचे बसल्या बसल्या म्हणत होते नक्की कंसाच्या गोळ्या संपल्या। अरे काल आज जन्माला आलेलं बाळ कुठे कंसाला मारू शकतं का? पण एक जण म्हटलं, महाराज चिंता मत करो, मैं मारूंगा आपके शत्रु को। एकाने विचारलं, का रे कसं मारणार? तो म्हटला, मी एक काम करेल, या 8 दिवसाच्या आतमध्ये जेवढे म्हणून बाळ जन्माला आले ना त्या सर्वांना मी मारेल। एकाने ऑब्जेक्शन घेतलं, संविधान आहे, स्वतंत्र ऑब्जेक्शन घेऊ शकतो। तू कसं मारणार लहान लहान मुलांना? तुला घरात कोणी घेईल का? तुझं राक्षस म्हटलं की विद्रूप चेहरा आला। आणि आपण सगळे माता भगिनी आहेत, तुमच्याकडे कुणाला नातू आहे, कुणाला मुलगा आहे, कुणाला छोटी बाळ आहे तुमच्या घरात। मला एक सांगा, एखादा विचित्र चेहरा तुमच्या परिचयाचा नाही, तुमचं बाळ त्याच्या हातात तुम्ही द्याल? मग तुला कोण छोटे छोटे मुलं देतील? ही तुझ्या बसची गोष्ट नाही, बस खाली। तो खाली बसला। कंसाने पुन्हा आवाज दिला, हे कोई माइका लाल जो मेरे शत्रु को मार सके? त्या सभेत एक तुमच्या पार्टीची एक सदस्य होती, एक महिला, ती उठली, तिचं नाव आहे बकी। तिचं नाव काय आहे? बकी। ती बकासुराची सख्खी बहीण आहे। ती बकी उठली आणि तिने सांगितलं, कंस महाराज चिंता मत करो, मैं मारूंगी आपके शत्रु को। ए बकी, अगं तुला माहिती आहे का शत्रू केवढा आहे, काय माहिती आहे? महाराज मी आत्ताच ऐकलंय, काल जन्माला आला। अगं हो, पण मग तू काल जन्माला आलेल्या मुलाला कशी मारशील? ती म्हणली, सोपी आयडिया आहे, मी स्त्री आहे, मी माझ्या वक्षस्थळाला काळोकुट्ट विष लावेल आणि लहान मुलाला स्तनपान करायच्या दृष्टीने मी विष पाजेल आणि त्या सर्वांना मारेल। ज्या राक्षसाला खाली बसवलं होतं का, तो म्हणला, ए अगं तू पण राक्षसीनेच आहेस, तुझे आकराळ विक्राळ डोळे, विंखुरलेले केस, ते चेहरा, तुला कोण घरात घेईल का? ती बकी म्हणाली, त्याची काळजी तुम्ही करू नका। जिने भगवंताला स्तनाला विष लावून मारलं तिचं नाव काय? बकीच आहे ना? पुतना तिचं ओरिजिनल नाव नाही भरत महाराज,
तिचं ओरिजिनल नाव पूतना नाहीये, तिला तुम्ही प्रेमाने पूतना म्हणतायत. जर त्या पूतनेचं आधार कार्ड जर तुम्ही चेक केलं तर आधार कार्डावर पूतना नाव नाहीये. भागवतात पूतना हे नाव नाहीये. भागवतात तिचं नाव आहे बकी. अहो बकीयम स्तनकालकूट. ती बकासुराची बहीण बकी आपल्या वक्षस्थळाला काळकूट विष लावते, म्हणून ती अहो बकीयम स्तनकालकूट. तुम्ही सर्वांनी काटे कॉलनीतल्या लोकांनी तिचं नाव पूतना ठेवलंय. तिचं रिअल नाव पूतना नाही. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या ताईचं नाव अमुक अमुक, तिला कुणी अक्का म्हणतं, कुणाला तिला बाई म्हणतं, पण आधार कार्डावर वेगळंच असतं. आणि मग यात्रेला जायचं की आधार कार्डाचा घोळ होतो. मग आधार कार्ड याचा अर्थ भागवतातला श्लोक सांगतो अहो बकीयम स्तनकालकूट. ही बकासुराची बहीण स्तनकालकूट वक्षस्थळाला काळकूट विष लावण्याचं प्लॅनिंग करते. आणि तिचं नाव तुम्ही प्रेमाने पूतना ठेवलं. ठीक आहे, तुमच्या प्रेमापणे आपण तिला पूतना म्हणूया. प्यारशी बोलो राधे राधे. आणि तुम्हीच नाही तर माऊलींनी तिचं नाव पूतनाच ठेवलंय. तो सनकाधिकाचे नी माणे सायुजता दिदला पूतणे. ती पूतना ती म्हणाली मी घरी जाईल प्रत्येकाच्या आणि छोट्या छोट्या मुलांना घेईल. अगं तू घेशील कशी, तुला कोणी घरात तर येऊ दिलं पाहिजे. आणि मग दाजी ती पूतना म्हणते काळजी करू नका तुम्ही, मी असं रूप धारण करते की मी प्रत्येकाच्या घरात मला कोणीच अडवणार नाही, डायरेक्ट एंट्री राहील. एकीने विचारलं तू करशील काय. ती पहिली ब्युटी पार्लरला जाणारी पहिली स्त्री, तिचं नाव पूतना. मी विनोद सांगत नाही. मला सांगा पार्लरला कोणाला जायची वेळ येते? जे दिसायला चांगले नाहीत त्यांना. डॉक्टर आज दवाखान्यात कोण जातं? जे आजारी आहेत तेच. पोलीस स्टेशनला कोण जातं? जे आरोपी आहेत. आणि पार्लरला कोण जातं? जे दिसायला चांगले नाहीत ते. ज्यांना ईश्वराने नॅचरल रूप दिलं नाही ते पार्लरला जातात. मी जाण्याबद्दल विरोध नाही माझा. आणि ही पूतना मायावी पार्लरला गेली. पार्लरचं नाव काय होतं? मायावी. आणि मग ती सुंदर झाली. पहिली पूतना पार्लरला गेली ती अतिशय सुंदर झाली. आणि मग पार्लरला गेलेली पूतना ती एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती इंगोले बाबा, ओरिजिनल पेक्षा डुप्लिकेट जास्त चमकते. हा, काही काहींचे मेकअप बघायचे तुम्ही. बापू मी नाशिकला लग्नाला गेलो आहे का, माझ्या शिष्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मे महिन्यात लग्न होतं आणि दुपारी 12 वाजता. एक तर मुलगी लग्नाला स्टेजवर लवकर आलीच नाही, ती गेली होती पार्लरला. आणि आली तर आली, आता तो 1.5 इंची थर. जे पार्लरला जातात किंवा पार्लरवाले कोणी असतील तर त्यांना कळेल. त्याचं नाव काय? त्याचं फाउंडेशन ना, हा प्लास्टर केलेलं असतं ते. बरं आली तर आली, मंडपात आली, प्रचंड ऊन आणि तुमच्यासारखे शूटिंगवाले हे हॅलोजन लावलेले. अहो ती घामाने गर्मीने एवढी व्याकुळ झाली, तिचं ते काजळण ते पाहून असं वाटत होतं तिरुपती बालाजीच झाला तिचा. अहो सगळे घाबरले. नवरदेव सुद्धा म्हणला ही नाही ती मी पाहिलेली. डुप्लिकेट जास्त काळ टिकत, नॅचरल ते नॅचरल, ओरिजिनल ते ओरिजिनल. पूतनेने मायावी रूप धारण केलं. मायावी. मायावी या शब्दाचा अर्थ काय? जे मायादीत आहे, ओरिजिनल नाहीये, दिखाऊ आहे, त्याचं नाव मायादी. आणि मग ती सुंदर झाली. तिने वक्षस्थळाला विष लावलं आणि जो आनंद चालत होता ना त्या आनंदात प्रवेश केला. आनंदाच्या प्रवेशात ती घुसली. राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन तिने नमुन्यावारी प्रॅक्टिकल म्हणून छोट्या छोट्या मुलांना वक्षस्थळ विष लावून पाजलं आणि त्यांना मारलं. प्रयोग यशस्वी होतो का नाही म्हणून. आणि जेव्हा तिला कळालं नंदांच्या अंगणात, नंदबाबाच्या वाड्यात हा कार्यक्रम चालू आहे, तिथं लहान मुलं आहे, तिथे तिने प्रवेश केला. नामा म्हणे आली क्या बात आहे. नंदाची या घरा. नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगणा देवांगणा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
देवांगना देवांगना माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम क्या बात है, प्यार से बोलो राधे राधे। नामदेवराय म्हणतायत ती नंदाच्या घरा आली रूप सुंदर धारण करून आणि तिने वक्षस्थळाला विष लावून आलेली गर्दीत घुसली। बरेच लोक गर्दीचा फायदा उचलतात, बरेच लोक गर्दीचा फायदा उचलतात आणि त्या पुतणीने गर्दीत प्रवेश केला। आता मला सांगा, काल तुम्ही नंद उत्सव साजरा करताना तुमच्यात कोण चोर घुसलं होतं तुम्हाला माहिती आहे? नाही। असे बरेच जण गर्दीचा फायदा उचलतात। ती त्या गर्दीत घुसली आणि सर्व त्या ब्रजवासी गोपिया एकूण एकीकडे पाहायला लागल्या। अगं ही कुठली आलीस? एक तर म्हणली आपल्या कोटे कॉलनीतली नाहीये, एक म्हणली खालच्या चोरोलीतली असेल, ती म्हणली अगं मी खालच्या चोरोलीतली, इथली नाहीये ती। मग वडमुखवाडीची, दुसरी म्हणली नाही वडमुखवाडीची पण नाहीये, ही आपल्या परिसरातली नाहीच। आणि मग तिने विचारलं काय चालू आहे इथे? एकीने सांगितलं अगं पगली तुला माहिती नाही का, यशोदेला बाळ झालंय। ती म्हणली अगं मी तेच तर शोधायला आलंय। आणि मग एकूण एकीकडे पाहायला लागल्यात। असे महाराज ते विचित्रच, एखादा जर माणूस वेगळं दिसत असेल ना तर सर्वांना कुतूहलाने वाटतंय काय आहे। ती एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती, ती किती सुंदर दिसत होती किंवा ती कशी दिसत असावी पुतना मेकअप केल्यानंतर। एक म्हणली ही आपली नाही, तिला विचारलं का गं तू कुठली आहे? ती म्हणली मी फॉरेनची। आणि ती कशी दिसत असावी याची जर कल्पना करायची असेल श्यामदादा, ती पुतना मेकअप केल्यावर कशी दिसत असेल याची जर कल्पना करायची असेल तर मला एक पिक्चर आठवला। त्या पिक्चरमधली एक नटी तशी दिसत होती, ती तशी दिसत असावी असं माझं वैयक्तिक मत आहे। त्या पिक्चरचं नाव काय कोण सांगेल का? फॉरेनची पाटलीन। हा हे तर मला माहिती होतं। हा त्या फॉरेनच्या पाटलींची ती नटी नाही का, नटी, हा ती जशी दिसत असावी तशी ही दिसत असावी अशी कल्पना करायला काही अडचण नाही। श्यामदादा तुम्ही गेले काय तिकडे? नाही, डोळे बंद केले म्हणून। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। आणि मग तिला सर्वांनी रस्ता दिला। यशोदा मैया प्रत्येक येणाऱ्या सुवासिनी स्त्रीला तिलक करत होती। तेवढ्यात तिला पाहिलं, यशोदेने पाहिलं कोण आली नवीन, आणि तिने अंदाज घेतला जिच्या हातात पंचपाळ आहे, येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचं स्वागत करते, याचा अर्थ घरातली मालकीन हीच असावी। तिने अनुमान प्रमाण लावलं आणि तिने जवळ आली, सांगितलं का ग बाई तुला मुलगा झाला मला कळवलंच नाही। ही म्हणली अगं पण तू कोण आहे मलाच माहिती नाही, कारण तुला कधी यापूर्वी पाहिलं। आणि मग ती पुतना म्हणते, ती बकी म्हणते अगं मी तुझ्या चुलत भावाच्या चुलत भावाच्या चुलत भावाची चुलत बहीण आहे। कळालं का? फक्त बहीण आहे एवढं कळालं, लांबचं नातं सांगितलं बहिणीचं। आणि ती म्हणाली अगं तुला मुलगा झाला मला कळालं। यशोदा म्हणाली अगं सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला बाळ झालंय, ये ना मी तुला कुंकू लावते। तेवढं ती म्हणली अगं बाळ कुठे, मी बाळाला पाहायला आली। आणि यशोदा मैया भोळी होती, कृष्ण परमात्म्याला नुकतंच लहान बाळ, आणखी नामकरण पण बाकी आहे, त्याला पाळण्यात झोपायला घातलं होतं, पाळला होता ना काल। आणि यशोदा म्हणाली हे बघ पाळण्यात बाळ झोपले आताच, मी सर्वांना हळदी कुंकू लावून येते, तोपर्यंत तू बाळाच्या जवळ जा। आणि यशोदा मैया आलेल्या गोपींच्या आदरातिथ्यामध्ये व्यस्त होती आणि ती पुतना बाळाच्या पाळण्याजवळ गेली। दृश्य फार छान आहे। माझ्या भगवंताने त्या पुतणेला जवळ येऊ दिलं आणि भगवंताने रडायला सुरुवात केली। भगवान जसे रडायला लागले
तसं पुतना म्हणली, ए बाई किती खोटं बोलती ग, बाळ तर झोपलं नाही, आणखी बाळ पाळण्यात रडतेच. यशोदा म्हणली, अगं बाळाला घे, मी 2 मिनिटात आली. आणि जसं ती पुन्हा बाळाच्या जवळ जवळ जायला लागली, जे रोदन करणारं बाळ, रडणारं बाळ, त्या पुतणेला, बकासुराच्या बहिणीला, बकीला पाहिलं आणि माझ्या भगवंताने डोळे बंद केले आणि शांत बसले. आणि भगवंताने, त्या पुतणेने भगवंताला हातात घेतलं, मांडीवर घेतलं. काय करायचं होतं तिला? विष पाजायचं होतं. दुर्जनासी ना कळे सज्जनाची बुद्धी. भगवंत तिच्या मांडीवर बसले, पण माझ्या भगवंताने डोळे बंद केले. भागवताचार्य माझ्या समोर आहेत, गुट्टे महाराजजी. भगवंत आणि त्या पुतणेला पाहून डोळे का बंद केले, याची हजारो कारण आमच्या ब्रजरसिक संतांनी प्रतिपादन केले. हजारो कारण आहेत की डोळे बंद का केले. याचं प्रामुख्याने 1-2 कारण मी सांगेल आणि पुढे जाईल. पुतणेला भगवंतानी पाहता क्षणीच डोळे का बंद केले, त्याचं पहिलं कारण, माझ्या भगवंताने विचार केला, या मृत्यू लोकात मी आलोय माखन मिश्री खाण्यासाठी. भगवंताला काय प्रिय आहे? माखन मिश्री. माखन मिश्री म्हणजे माहिती ना तुम्हाला? नाही तर संतोष दादा व्हायचं जुन्नर सारखं. बापू येतात जुन्नरला, कथा होती आमची त्या नारायणगावच्या तिथे, गुट्टे महाराज. आणि मी कथे सांगितलं ना, माझ्या कृष्णाला उद्या माखन मिश्रीचा भोग लागणार आहे आणि उद्या माखन मिश्री घेऊन या. एका म्हातारीने आणली ना डबीत मिश्री भरून. मी म्हणलं काय आजी याच्यात? ती म्हणली मिश्री तुमच्या कृष्णाला. मला आमचा कृष्ण मिश्री नाही लावत आजी. तुम्ही कालच सांगितले ना मिश्री. मिश्री शब्दाचा अर्थ खडी साखर, गोड फुटाणे, तो अर्थ घ्या, नाही तर याचा एखादी उदी मिश्री घेऊन. कन्हैयाने विचार केला, मी या मृत्यू लोकात आलो माखन मिश्री खाण्यासाठी, पण मला माखन मिश्री तर इथं पाहायलाही मिळाली नाही. पण मला पहिलं काय खाण्याची वेळ आली? विष. आणि माझे भगवान विचार करतात, विष खाणे का डिपार्टमेंट आपला नाही आहे. विष पियायचं डिपार्टमेंट आपलं नाही, मग विष पिण्याचं डिपार्टमेंट कुणाचं आहे? भगवान वागेश्वराचं. आपलं ग्रामदैवत कोणतं आहे? वागेश्वराचं डिपार्टमेंट आहे विष पिण्याचं. माझे भोले बाबा विष प्राशन करतायत आणि प्राशन केलेलं विष हृदयात सुद्धा जाऊ देत नाहीत. का तर हृदयात सुद्धा राम आहे, म्हणून पिलेलं विष कंठातल्या कंठात दाबून धरतात. म्हणून माझ्या भोले बाबाचं नवीन एक नाव आहे, बोल नीलकंठेश्वर भगवान की जय. विष तर प्राशन केलं पण हात जाऊ दिला नाही, कारण हृदयामध्ये राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, म्हणून त्याला त्रास होता कामा नये. म्हणून भोले बाबांनी पिलेलं विष फक्त कंठातच दाबून धरलं आणि कंठात विष दाबून धरल्यामुळे कंठ पडला निळा, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? नीलकंठेश्वर. हा वागेश्वर भगवंताचा इतिहास आहे. आणि माझ्या कन्हैयाने विचार केला, विष पिणे का डिपार्टमेंट तो अपना है ही नहीं, तो फिर भगवान भोले बाबा की ध्यान धारणा करने के लिए मेरे कन्हैया ने आंखें बंद किए. देवाने डोळे बंद का केले? तर भोले वागेश्वर बाबाचं स्मरण करायला. कारण नंबर 1. कारण नंबर 2, डोळे का बंद केलेत? त्याचं दुसरं कारण असे, भगवान भोले कन्हैयाने विचार केला, मी या मृत्यू लोकात जन्माला आलो, या पृथ्वीला शब्द दिला, पृथ्वीला प्रॉमिस केलं होतं मी आल्याबरोबर माती खाईल, आणि माती खायला तर मला मिळालीच नाही. पहिलं विष खायचं भेटतं, म्हणून पहिली क्षमा मागितली पाहिजे पृथ्वीला. पृथ्वी क्षमा धात्री. ही पृथ्वीचं दुसरं नाव काय आहे? क्षमा धात्री. म्हणून पृथ्वीची क्षमा याचण्यासाठी डोळे बंद केले. डोळे बंद का केले? त्याचं तिसरं कारण, भगवंत आणि पुतणेला पाहता डोळे बंद का केले? त्याचं तिसरं कारण आहे का? भगवंताने विचार केला, ही मला मारण्यासाठी आली, पण हिने नातं माझ्याशी फार गोड लावलंय. नातं काय लावलं हिने माझ्याशी? माझ्या आईची बहीण. आणि नियम असा आहे संसारिक जीवनातला, आईची बहीण म्हणजे आपली कोण लागते दादा? तुम्ही सगळे संन्यासी आहेत का? तुम्हाला मावशी नाही का? बोला ना मग, कोण लागते ती आईची बहीण? मावशी. कोण लागते मावशी? मावशी. आईची बहीण कोण लागते? मावशीच. आणि नियम असा आहे, वात्सल्याचा प्रेम असा आहे
की आईपेक्षा अधिक प्रेम कोणावर असतं? मावशीवर. म्हण काय? माय मरो पण मावशी उरो. ही म्हण आहे का? कारण आईपेक्षा जीव जास्त लावणारी ती मावशी असते. आणि माझ्या भगवंताने तोच विचार केला. ही मला मारण्यासाठी जरी आली असेल तरी हिने नातं माझ्याशी फार गोड लावलंय. काय लावलंय? मावशीचं. असू द्या, हिने नातं जरी माझ्याशी मावशीचं लावलं असेल आणि जरी मारायला आली असेल तरी मी तर मरणार नाही, पण हिलाच मी मारणार. पण हिला मारल्यानंतर मी हिला नरकात पाठवणार नाही, कारण नात्याने कोण लागते? माझी मावशी. जरी चुकी मावशीने केली असेल तरी या मावशीला मी माफ करेल. आजही आमचा वारकरी संप्रदाय या सुषमा अंधारे पुतना मावशीला माफ करायला तयार आहे. ही मावशीची पुतना आमची अंधारे, ही सुषमा, ही मावशीचे, तिला माफ करावंच लागणार आहे. कारण वारकरी संप्रदाय हा विशाल अंतःकरणाचा आहे. माझ्या भगवंतानी कृष्णाला माफ केलं. आम्ही सगळे कृष्णाचे अवतार आहेत, आम्ही त्याचे बालगोपाल आहेत. जे जे झाले अवतार तुका त्याशी बरोबर. आम्ही सर्व भगवंताचे सवंगडी आहेत. वारकरी संप्रदायाचा एक ना एक घटक. मग जर आमच्या देवाने त्या पुतणेला माफ केलं, बाबा या पुढे, प्यार से बोलो राधे राधे. बाबा पुढे या डायरेक्ट. या कथा मंडपात नेमकं आमच्या बाबाचे पाय लागले आणि मला त्या सुषमाचा उद्धार करायची वेळ आली पुतणेच्या अगोदरच. परमार्थातले माझे मित्र कीर्तन केसरी लक्ष्मण महाराज पाटील बाबा आणि अनिलजी महाराज नरके यांची उपस्थिती लाभली. आता जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. आणि त्यांच्या स्वागतासाठी एक दोन मिनिटं संकीर्तन गाऊया. गोविंद बोलो. सर्वांनी हात मारा, सर्वांनी हात वर करा मोठ्या प्रेमाने. हरी बोल. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 राधा रमण हरि गोविंद 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 बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो. राधा रमण हरि गोविंद 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 बोलो. हरि बोल. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. हरि बोल 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 हरि बोल. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो.
आज व्यासपीठावर परमार्थातले माझे ज्येष्ठ गुरुबंधू, महाराष्ट्रातलं एक कीर्तन क्षेत्रातलं बुलंद व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मण महाराज पाटील बाबा, त्यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली. बाबांच्या समवेत आलेले आमचे मित्र आदरणीय भागवताचार्य अनिलजी महाराज नरके, आपलीही उपस्थिती लाभली. आपल्या दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आपल्या कथेकडे सर्वांनी लक्ष देऊया. प्यार से बोलो राधे राधे. माझ्या भगवंताने पुतणेला पाहता क्षणीच डोळे का बंद केले त्याचे आपण कारण ऐकतोय. सर्वात महत्त्वाचं कारण सांगेल. पुतणेला भगवंताने पाहता क्षणीच डोळे बंद, मुख्य कारण हे आहे, माझ्या भगवंताने विचार केला, हिने माझ्याशी नातं लावलं मावशीचं, पण ही मला वक्षस्थळ देऊन विष देऊन मारणार आहे. आणि ही तर मला मारू शकत नाही, पण मी हिचाच उद्धार करणार आणि हिला नरकात न पाठवता हिला साक्षात माझं वैकुंठ निज धाम देणार. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, तू संकाधिकाचे नी माने. सायुज्यता नावाचा मोक्ष दिदला पुतणे. पुतणेला सायुज्यता मोक्ष भगवंताने प्रदान केला. आणि सर्वात महत्त्वाचं पाचवं कारण सांगेल की डोळे बंद का केलेत. पाचवं कारण असं आहे, भगवंताने विचार केला, ही पुतना आली मला मारण्यासाठी, पण हिचं ओरिजिनल रूप हे नाहीये, हिचं डुप्लिकेट रूप आहे. हिने कोणतं रूप धारण केलं? मायावी. आणि भगवंताची लीलाच अशी आहे, भगवंताच्या दरबारात डुप्लिकेट काही चालत नाही. जे आहे ते ओरिजिनल जा. म्हणून भगवंताकडे लपून काही ठेवायचा प्रयत्न करू नका. जीवनात 3 ठिकाणं अशा असतात की त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्या जीवनातलं काहीही लपवायचं नाही. एक म्हणजे संत, 2 म्हणजे भगवंत, आणि 3 म्हणजे आपल्या जीवनातले गुरु. त्यांच्याकडे गेलात ना, काही झाकून ठेवू नका. आणि ईश्वराला आपले पूर्ण अंतःकरण मोकळं त्याच्या पुढे करा. जर तिथे जाऊन जर तुम्ही 19-20 करत असाल तर त्याला सहन होणार नाही. भगवंताने विचार केला, ही मायावी आहे, ही डुप्लिकेट आहे, हिचं ओरिजिनल रूप हे नाही आहे. आणि भगवंताने विचार केला, ही मायावी आहे, आणि ही जरी मायावी असेल तरी मी मायापती आहे. आणि जर मी डोळे बंद केले आणि जर मी उघडले तर माझं ओरिजिनल रूप हिचं प्रगट होईल. प्यारशे बोलो राधे राधे. माझ्यामुळे हिचं ओरिजिनल रूप प्रगट होईल. राहू देत आहे, राहू दे, बस. आणि राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात, राजन, माझ्या भगवंताने पुतनेला इशारा केला, ए मौसी, तू जिस काम के लिए आई वो काम चलो निपटा ले, नहीं तो मेरी माँ आएगी फिर दिक्कत हो जाएगी. माझ्या कणयाने पुतनेला इशारा केला. पुतना पुन्हा शुद्धीवर आली आणि आपलं वक्षस्थळ काढलं, ज्याला काळकुट विष लावलं होतं. श्रीमद भागवतात पुरावा असा दिलाय, अहो बकियम स्तनकालकुटः. त्या बकासुराच्या बहिणीने बकीने त्या पुतनेनं काळकुट विष लावलं आणि माझ्या कणयाच्या मुखारविंदात वक्षस्थळ दिलं. परिणाम, वाघेश्वराच्या साह्याने माझ्या भगवंताने विष प्राशन केलं, तिचं दुग्ध प्राशन केलं, तिचे पंचप्राण ओढायला लागले. आणि जेव्हा तिचे पंचप्राण ओढायला लागले ती व्याकुळ झाली आणि ती कन्हैयाला म्हणते, मुंचताम मुंचताम मुंचताम, ए सोड 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 सोड. कन्हैया म्हणला, मावशी, एक तर आपण पकडत नाही, पकडलं की सोडत नाही. आणि तिने तिचं ओरिजिनल रूप प्रगट केलं. राजवाड्याच्या बाहेर गेली आणि माझ्या नंदबाबाच्या अंगणात धिप्पाड असं तिचं ओरिजिनल रूप प्रगट झालं आणि माझ्या कन्हैयाने तिचा उद्धार केला. बोल पुतना मर्दन भगवान की, बोल भक्तवत्सल भगवान की. पुतनेचा उद्धार झाला. पूर्ण वातावरण शांत झालं. सर्व आवाजाच्या दिशेने धावतायत. यशोदा मैया गेली, कन्हैयाला खाली पुतनेच्या त्या धिप्पाडाच्या शरीरावरनं उतरवलं, गाईच्या गोठ्यात घेऊन गेली, शेपटीने झाडा केला,
गोविंदाय अच्युताय केशवाय माधवाय नमो नारायण या मंत्राने झाडा केला. बाबा माझे भगवान मुस्क्या मुस्क्या हसत होते आणि म्हणत होते, लो मेरी माँ कितनी पगली है, मेरे नाम से मेरा झाड़ा उतार रही है. ये तो सारे मेरे ही नाम हैं, गोविंदम अच्युतम केशवम राम नारायणम दामोदरम, ये तो सारे मेरे नाम है. और मेरी माँ कितनी भोली है, मेरे नाम से ही मेरा झाड़ा उतार रही है. आईच्या वात्सल्याप्रती भगवंताने गाईच्या शेपटीखाली शांत उभे राहिले. त्या पुतनेचं अंत्यसंस्कार केले. ब्रज रसिक संत असे सांगताय ती पुतना केवढी विशाल होती. श्लेष अलंकार, श्लेष अलंकारात असं वर्णन केलंय तिचं की ती धिप्पाड असं शरीर पडल्यानंतर तिचे हात जिथं पडले ना त्या गावाचं नाव पडलं हाथरस. माहिती का हाथरस कुठे? हा, तिचे पाय ज्या गावाला पडले त्या गावाचं नाव पडलं पायगाव. तिचे कान जिथं पडले त्या गावाचं नाव पडले कानपूर. तिचं नाक जिथं पडलं त्या गावाचं नाव पडले नागपूर. हा श्लेष अलंकार आहे. कोणता अलंकार? श्लेष अलंकार. आणि त्या पुतनेचा अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्यातनं सुगंधाचा धूर निघायला लागला. कारण भगवान परमात्म्याची सामर्थ्य शक्तीच अशी आहे, भगवंतांनी ज्याला स्पर्श केले ना त्याचा उद्धार होतो. मला ज्ञानेश्वरीतली एक 8व्या अध्यायातली ओवी आठवली. श्रीकृष्ण जासी कोपून मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा उपदेश करू तो कैशा परी न पवेल न पवेल. श्रीकृष्ण जासी कोपून मारी. अरे भगवंत ज्याला रागाने मारतात त्याला सायुज्यता प्राप्त करतात. मग जर तुम्ही आम्ही त्याची भक्ती केली तर तो आपल्याला भेट देणार नाही, उद्धार करणार नाही? 100%. म्हणून श्रीकृष्ण जासी कोपून मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, तो साक्षात्कार ब्रह्मस्वरूपाला पोहोचतोय. म्हणून तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात, राजन यशोदा मैयाने पुन्हा कन्येला स्नान वगैरे घातलं आणि आता वेळ आली भगवंताच्या नामकरणाची. नंद बाबाच्या अंगणात 2 मुलं होते, एक रोहिणी पुत्र आणि एक यशोदा पुत्र. त्या गर्गाचार्य ब्रजभूमीमध्ये फिरत होते. नंद बाबांनी पाहिलं मुलं नामकरणा योग्य आले, कारण भारतीय संस्कारामध्ये 16 संस्कार आहेत आणि या 16 संस्कारामध्ये अगदी गर्भधान संस्कारापासून तर नामकरण संस्कार हा एक महत्त्वाचा आहे. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, उपजल्या बालकासी नाव नाही तयेपासी. जन्माला आलेला प्रत्येक मुलीला नाव नाही आहे, मग आपण जे नाव ठेवतो त्या नावाची ओढ येतो उठी. म्हणून नामकरण हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. आणि मग भगवंताच्या नामकरणाचा विधी आला. गर्गाचार्य म्हणाले नंद बाबाला, अरे बाबा तुझ्या पोराचे नाव ठेव. आणि भगवान परमात्म्याचं नाव ठेवण्यासाठी किती भाग्यवान लागेल. आणि नंद बाबा गर्गाचार्याला म्हणतात, बाबा हमने तो सुना है कि आप बड़े ज्योतिषी है. कारण ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत. अंकशास्त्र, हस्तशास्त्र, कुंडलीशास्त्र, मस्तिकाशास्त्र, प्रश्नकुंडली, या अनेक शास्त्रामध्ये जे प्रवीण आहेत ते गर्गाचार्य आहेत. कारण गर्ग संहितेचे आचार्य गर्गाचार्य. ज्योतिषशास्त्र हे फक्त चालतं ते चालतं गर्ग संहितेवर, आणि गर्ग संहितेचे गर्गाचार्य प्रमुख आहेत. आणि त्या गर्गाचार्याला सांगितलं तुम्ही नामकरण करा. गर्गाचार्य म्हणले मी तुझ्या पोराचं नामकरण करतो, पण होल्डिंग लावायचे नाही, बॅनर कार्यालय बुक करायचं का. जर त्या कंसाला कळालं तर पुन्हा तो काहीतरी उत्पात. आणि मग नंद बाबा यशोदेला सांगता, ए यशोदे आपल्या पोरांचं नामकरण करायचे. मी असं ऐकलं की महान पंडित ज्योतिषाचार्य गर्गाचार्य महाराज आलेत, त्यांच्या मुखातनं आपल्याला भगवंताच्या आपल्या पोरांचे नामकरण करायचे. तू ये आणि रोहिणीलाच घेऊन ये, दोघांची बाळं घेऊन या. आता यशोदा माता रोहिणीला म्हणते, अगर बहिणा चल आपल्या पोरांचे नामकरण करूया. रोहिणी माता म्हणते, अगं यशोदा दिदी आपल्या पोरांचे नावं कुणाच्याकडनं ठेवायचे आहेत? सांगितलं गर्गाचार्य आलेत, महान विद्वान ज्योतिषी आहेत. आणि मग यशोदा मैयाला आणि रोहिणीला शंका आली. शंका तसं तर महिलांना अधिक शंका येत असते. सर्वात जास्त संशयखोर कोण आहेत? महिला. कुठली गोष्ट सहजासहजी लवकर घेणार, पार तिच्या 10 वेळा शंका निर्माण करते.
आणि मग यशोदा म्हणते रोहिणीला, का ग खरंच ज्योतिषाचार्य आहेत का, आपण परीक्षा घेऊया. मग या दोघींनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. यांनी आयडिया काय केली, हिचं बाळ तिच्याकडे दिलं आणि तिचं बाळ हिच्या मांडीवर घेतलं आणि चल मग बाबा बघू आपण खरं आहे का. आणि गेले. मोठी कोण होती, यशोदा मैया. गर्गाचार्यांच्या समोर बसली. माझ्याकडे लक्ष द्या. गर्गाचार्याने यशोदेतलं हातातलं बाळ घेतलं आणि गर्गाचार्याला मांडीवर घेतल्याबरोबर बलवान लागलं. बलम अधिकश्य, बलम अधिकश्य, बलवान लागल्यानंतर गर्गाचार्य म्हणतात, यशोदे हे बाळ तुझं नाही ग. आणि मग यशोदेने रोहिणीकडे पाहिलं, बाबा पक्का आहे. बाबाने ओळखलं, बाबा पक्का आहे. आणि काय नाव ठेवू बाबा. गर्गाचार्य म्हणले, अगं त्याने कितीतरी जन्मात रामाची सेवा केली, परशुरामाची सेवा केली. ही बलवान आहे, सर्व गुण संपन्न आहे, म्हणून बलम अधिकश्य म्हणून त्याचं नाव ठेवलं. बोल बलराम भगवान की. बलराम. दुसरं नाव संकर्षण, संक्रमण. रोहिणी देवकीच्या गर्भातून संक्रमण रोहिणीच्या गर्भात, म्हणून दुसरं नाव संकर्षण. आता नंबर आला रोहिणीच्या हातातल्या बाळाचं, जे कोणाचं होतं, यशोदेचं. आणि ऐका, जसं गर्गाचार्याच्या मांडीवर माझे भगवान गेलेत आणि गर्गाचार्याने मांडीवर घेता क्षणीच गर्गाचार्याने डोळे बंद केले. आता गर्गाचार्याने भगवंताला पाहता क्षणी डोळे बंद का केले, त्याचे हजारो कारण आहेत महाराज. आणि कारण सांगत गेलो तर विनाकारण तुम्ही मला कारण ऐकवाल. तरी पण एक दृष्टी टाकून मी पुढे जातो. प्यारशे बोलो, राधे राधे. जरा जोरशे बोलो ना. गर्गाचार्याने विचार केला, जे माझ्या मांडीवर यशोदेचं बाळ आहे आणि याचं नामकरण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय. अरे जर खरं पाहिलं तर हा गुणातीत आहे, भावातीत आहे, जगतातीत आहे, इंद्रियातीत आहे. हा जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे. या नेत्र इंद्रियाला गोचर होण्याचं नाव परमात्मा नाही. या कर्ण इंद्रियाला गोचर होण्याचं नाव परमात्मा नाही आहे. या स्पर्श इंद्रियाला गोचर होण्याचं नाव परमात्मा नाही. तो गुणातीत आहे, भावातीत आहे, जगतातीत आहे. तो जगदीश्वर जगाच्या पलीकडे आहे. अजन्म आहे, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार, तूच एक रघुराया. अरे हा अजन्म आहे, जो अजन्म आहे, ज्याचा जन्मच नाही, त्याला जन्माला यावं लागलं आणि जन्माला येऊन त्याचं नामकरण करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. म्हणून गर्गाचार्य म्हणतायत, माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. म्हणून डोळे बंद केलेत मस्तीत. दुसरं कारण गर्गाचार्याने डोळे बंद का केलेत, गर्गाचार्य सांगतायत, योगी याच्या ध्याता नातू तो तू आम्हासी मागे पुढे नाही. मागे नाही, सध्या पुढेच आहे. आपल्याला अर्धच घ्यायचं, सध्या पुढेच आहे. तो माझ्या मांडीवर आहे, म्हणून माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. यशोदा मैया म्हणाली रोहिणीला, बाबाला झालं काय, बाबाने डोळे बंद केलेत. रोहिणी म्हणाली, अगं बाई पोरग फार विचित्र आहे आपलं. ज्याच्या मांडीवर जातं त्याचे कायमचे डोळे बंद करत. आत्ता कोणाचे डोळे बंद केले कायमचे, कोणाचे मावशी, कोणाचे बंद केलेत, पुतणेचे. आणि यशोदेचा बीपी हाय व्हायला लागला शामराव दादा. यशोदा म्हणाली, बाबा याने जर डोळे नाही उघडले तर काय झालं असेल. आणि मग पूर्वी माणूस गेला का आहे हे पाहण्यासाठी टेटस्कोप नावाचं यंत्र नव्हतं. मग कसं चेक करायचे, नाडी परीक्षा, नाहीतर मग महिला मंडळींचं दुसरं सोपं साधन, कापूस नाकाला लावून पाहायचं. आणि गर्गाचार्याच्या नाकाला कापूस लावला. तेवढ्यात गर्गाचार्याला भगवान म्हणले, बाबा आंखें खोलो, मेरी माँ ज़्यादा टेंशन ले रही है. आणि गर्गाचार्याने डोळे उघडले. यशोदा म्हणते, अरे बाबा आंखें बंद करके क्या बैठे हो, अब बताओगे ये मेरा लाला का नाम क्या है. आणि गर्गाचार्य सहज म्हणायला लागले, यशोदे हे तुझं बाळ ना साक्षात भगवान आहे असं म्हणणार होते. तेवढ्यात माझ्या कणैयाने गर्गाचार्याला चिमटा घेतला मांडीला. बाबा ये गलती मत करना, अगर तू गलती से भी मेरी माँ को बताएगा कि मैं भगवान हूँ, तुझे पता नहीं मेरी माँ क्या करेगी, क्या करेगी, कुदळवाडी जाएगी. कुदळवाडी नजदीक आहे ना, तिथून एक कपाट आणेल फर्निचरचं जुनं पुराणं, त्याच्यात मला बसवेल आणि सकाळी एक उदबत्ती संध्याकाळी एक उदबत्ती, झाली माझी सुट्टी. मला इथे देव म्हणून व्हायचं नाही,
मला इथे हिचा मुलगा म्हणून जन्माला आलोय, मला इथे माखन मिश्री करायची, मला इथे दही हंडी फोडायची, इथे मला आगासूर बकासूर धेनुकासूर तृणासूर या सर्वांचा उद्धार करायचा आहे, म्हणून माझ्या आईला सांगू नका मी देव आहे. आणि मग गर्गाचार्याने लगेच सरस्वती माता जिभेवर बसली आणि वाणी साईडला मोडली आणि गर्गाचार्य म्हणतात, यशोदे अगं हे तुझं बाळ ना साक्षात देवासारखं गुणी आहे. आणि मग एखाद्या आईला जर म्हणलं ना, ताई तुमचं पोरगं ना साक्षात देवासारखं गुणी आहे, तिला वाटतं किती छान बोलले माझ्याविषयी, माझ्या पोराविषयी. ती म्हणते मग जाताना चहा घेऊन जा. हा, बाळकाची स्तुती केली की आईला बरं वाटतं. गर्गाचार्य म्हणले हे देवासारखं गुणी. अरे बाबा ठीक आहे, पण नाव काय? गर्गाचार्य म्हणतात याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची पॉवर, शक्ती, व्हील पॉवर आहे, जो प्रत्येकाच्या चित्ताचं आकर्षण करतो. कृष्ण कृष्यती इति कृष्ण, म्हणून त्याचं नाव बोलो कृष्णचंद्र भगवान की जय. आणि जर खरं पाहिलं तर अनंत म्हणती माझी या स्वामी ती, याचं एक नाव नाही. हा वासुकी वसुदेव, वसुदेव पुत्र म्हणायचं होतं, पण परत आईचं प्रेम कमी होईल म्हणून वासुकीवर हा एक क्षयन करणार आहे, म्हणून याचं दुसरं नाव ठेवलं बोल वासुदेव भगवान की. यशोदा म्हणाली बाबा लय कठीण नाव ठेवले रे तू, एवढे अवघड नावं. मी 70 वर्षाची झाले, माझे दात पडले, कधी मी बलराम म्हणेल आणि मी कधी कृष्ण म्हणेल. कारण ज्यांचे दात पडले त्यांना कृष्ण शब्द म्हणता येत नाही, जे म्हणेल त्याला माझ्याकडनं दुरांकुरला जेवण. ज्याचे दात पडले त्यांनी कोणी मला कृष्ण म्हणून दाखवा शुद्ध. आजी मनाभर कृष्ण कृष्ण, हे उष्ण नको मला. हा, कृष्ण कृष्ण कृष्ण. साधं राम राम सुद्धा म्हणता येत नाही दात पडलेल्या माणसाला. तो काय म्हणतो लांब लांब. बरं तू लांबच राहा, जवळ बी येऊ नको. मग गर्गाचार्याला यशोदा मैया म्हणाली अरे बाबा मैं ना उसे कृष्ण कहूँ ना बलवा कहूँ, मैं तो कनुआ कहूँ और इसे बलवा कहूँ. जशी माझी मीराबाई म्हणते हे कृष्णा तुला कोणी गोविंद म्हणेल, तुला कोणी दामोदर म्हणेल, कोई कहे गोविंद कोई कहे गोपाल, लेकिन मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. त्याला काही म्हणावं, तुम्हाला जे प्रिय नाव असेल, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते त्याला म्हणा बस. कोई कहे गोविंद तो कोई कहे गोपाल, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया. असं माझ्या कन्हैयाला आई नंद बाबा, यशोदा मैया आणि रोहिणी माता माझ्या भगवंताला वेगवेगळ्या नावाने आवाज द्यायला लागलेत. नंद बाबाच्या अंगणात बलरामजी आणि कृष्ण दोघंही मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर हळूहळू खोड्या करायला लागलेत. आता वेळ माझ्याकडे प्रचंड कमी आहे, उपस्थित दिग्गज मंडळी आहे, या सर्वांचाही मान सन्मान योग्य वेळेत होणं उचित राहील, म्हणून मी अगदी धावत्या वेळात माझ्या भगवंताच्या खोड्या सांगेल आणि आपल्या कथेच्या अंतिम चरणाकडे जाईल. प्यारशे बोलो राधे राधे, जरा जोरशे बोलो ना. आता माझे भगवान हळूहळू रांगायला लागले. हळूहळू रांगण्याची पद्धत कशी आहे, आळंदीच्या परिसरात आळंदीच्या इंद्राणीच्या तटावर कथा असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, माऊली ज्ञानोबाराय या सर्वांचा आधार घेऊन भगवंताच्या बाळक्रीडा प्रकरणात जाऊन भगवंताच्या बाललीलेचं वर्णन केलं पाहिजे. मग राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात राजन माझे भगवान रांगत असताना रांगण्याची प्रक्रिया कशी होती, तर तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंग निरंग नाच तुम देखिला सये, रंग निरंग नाच तुम देखिला सये. जसवंती बाय सांगेल कृष्णाचे निमागे. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत,
डाव्या गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने रांगतो. प्यार से बोलो राधे राधे. आमचे वारकरी संत प्रक्रिया सांगतायत भगवंताने कशी सुरुवात केली. तर बोले तळवे तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान डाव्याच गुडघ्याने का रांगत होते? देवाला उजवा गुडघा नव्हता का? माझी कथा अशी थोडा युनिक असते बाबा. ते राजा राणी वगैरे ते तर ठीक आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की डाव्याच गुडघ्याने भगवंत का रांगत होते, उजव्या का रांगत नव्हते? भागवताचार्य नरके महाराज उत्तर द्या, सांगा. डाव्याच गुडघ्याने का रांगत होते? मी तुम्हाला विचारलंच नाही बाबा. त्याचं कारण आहे, भगवंताला माहिती होतं त्या काळात थोडं डाव्याला प्राधान्य देऊन बघावं. हे उजव्याला नसेल कळालं, हे उजव्याला नसं कळालं. त्याच वेळात पहिलं प्राधान्य डाव्याला कुणी दिलं? नंतर त्रास होईल हे त्याला माहिती नव्हतं, पण त्याने पहिलं डाव्याला तर पहिलं प्राधान्य दिलं. त्यारशे बोलो राधे राधे. नरके बाबा त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं. म्हणून भागवतात अध्यात्म जेवढं ताकदीचं आहे का, त्याचबरोबर सामाजिक विचार सुद्धा भागवतात त्या ताकदीचे आहे. भगवंताच्या प्रत्येक लीलेत अध्यात्म, राजकीय, सामाजिक सर्व अँगलनी तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला मन भरून सोक्त आनंद मिळेल. डाव्या गुडघ्याने रांगत आणि रांगण्याची प्रक्रिया करत असताना एक गोड प्रसंग आहे. भगवान रांगायला लागले, कृष्ण आणि बलराम रांगत होते. जरा ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आणा. नन्नाचा कणैया आहे, पिवळा पितांबरधारी आहे, घुंगराळे केस आहेत, आईने जुट्टी बांधलेली आहे, हातामध्ये बाजूबंद आहेत, पैंजण आहेत, कानामध्ये कुंडल आहेत. आणि असा तो रांगत रांगत सकाळच्या पहारी 9-9:30ला आईने स्नान घातलं, नवीन कपडे घातले आणि अंगणात खेळायला सोडला. यशोदा मैया नंद बाबाच्या अंगणात. आजही तुम्ही वृंदावन गोकुळला जर आलात अवश्य या, तर तिथे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल नंद बाबाच्या घराच्या पाठीमागेच भव्य अशी गोशाळा आहे. आणि मला उत्तर द्या, सकाळी 9च्या नंतर गाई जर शेतात चरायला गेल्या रानात, तर गाईच्या गोठ्यात काय शिल्लक राहतं? हा, शेण. बरोबर ना? गाई चरायला गेल्यात, वासरं बी सोबत नेले गुरुजी त्यांनी, कारण घरी त्रास देतील म्हणून. मग शिल्लक काय राहील तिथं? शेण. माझे नन्हेसे कन्हैया आणि बलराम रांगत रांगत त्या गोशाळेत गेले. आता गाई वनात गेल्यानंतर ते शेण असतं ना, शेण. बाबा ते शेणाचा आकार कसा होता? असा गोल असतो ना. माझ्या कृष्णाला वाटलं की बड्डेचा केकच आहे, आणि माझ्या कन्हैयाने घेतला आणि शेणात हात भरवला. आता शेणात हात भरला. लहान मुलांची एक सवय असते, आपल्याकडे लहान मुलं आहेत बघा, आता झोपलेले दिसतात ते. लहान मुलांची एक सवय असते, आपणच चुकी करायची आणि आपणच रडत बसायचं. कन्हैयाने हात त्या शेणात घातला आणि हात माखला, भरला. कन्हैया बघायला लागले, अरे मेरा हात गंदा हो गया. आणि मग लहान मुलं काय हँकी थोडी वापरतात, हातरुमाल थोडा वापरतात, मग कशाला पुसतात? स्वतःच्या कपड्याला. माझ्या कन्हैयाने घेतल्या अंगाला पुसून. तेवढंच बलरामाने गप्प बसावं ना. माझे बलरामजी थोडे मोठे होते ना कन्हैयापेक्षा. बलरामजी हसले आणि कन्हैयाला म्हणले, कणुवा गंदा काही का, कणुवा गंदा काही का. लहान मुलांचं दुसरं वैशिष्ट्य, त्यांना कोणी गंदा म्हटलं की त्याला लय राग येतो. त्याला गुड बॉयच म्हणावं लागतं. त्याला बॅड बॉय म्हटलं की राग येतो. भले तो कसाही वागू द्या, पण त्याला काय म्हणावं लागतं? गुड बॉय. आणि त्याला कन्हैयाला बलरामजी गंदा म्हटलं की कृष्णाला राग आला. आणि माझ्या कन्हैयाने काय केलं, दोन्ही हात शेणाने भरवले आणि बलरामाच्या अंगाला पुसले. ले तू भी गंदा, तू भी गंदा. बलराम जी बोले, अच्छा मैं बड़ा होकर तू मुझे गंदा करता है. बलरामाने कृष्णाला धरला आणि शेणातच लोळवला. आता या प्रक्रियेला बराच वेळ गेला, या कालावधीला बराच वेळ गेला. यशोदेने आवाज दिला, रोहिणी, अगं बराच वेळ झालेत, मुलं दिसत नाहीत, मुलं गेले कुठे? रोहिणी म्हणली, थांब मी शोधते. आणि रोहिणीने अख्खं घर शोधलं, पोरं सापडत. शेवटी रोहिणीने पाठीमागच्या दरवाजातनं पाहिलं तर इकडं फायटिंग चालू आहे दोघांची. रोहिणी माता हुशार होती, ती आतमध्ये प्रवेश केला नाही. यशोदेकडे आली आणि यशोदेला म्हणाली, दीदी तुला ये पिक्चर दाखवते.
यशोदा म्हणाले, अगं पगले, पोरं कुठे शोध आणि नंतर पिक्चर दाखव. अगं पोरं सापडतील, ये तुला फ्रीमध्ये पिक्चर दाखवतील. आणि यशोदेचा हात धरला आणि दरवाजाजवळ नेलं आणि दाखवलं, हे बघ फायटिंग चालू आहे. बरं यशोदा रोहिणीला म्हणाली, अगं तू मला हे दाखवस तोर, तू का नाही गेली आतमध्ये? रोहिणी माता म्हणाली, माझी ड्रायक्लिंग केलेली साडी आहे, पोरं भरवतील. ज्याचं त्याला आपलंच पडलेलं आहे. त्याचं दुसरं कारण असं आहे, अख्ख्या कुटुंबात फक्त भगवान घाबरत होते ते यशोदा मैयाला, ना नंदबाबाला ना रोहिणीला. आपलंही बालपण तसंच आहे. आपल्या घरात सर्व सदस्याला मुलं घाबरत, कुणाचा तरी एकाचा दबाव असतो, कुणाचा तरी एकाचा दबाव. आणि मग यशोदा मैया आत उतरली गौशाळेत. कन्हैयाने पाहिलं आणि कन्हैया म्हणाले, भैया दाऊ भैया, लो माँ आ गई, माँ आ गई. कृष्णाने पाहिलं आणि यशोदेला पाहिल्यानंतर कन्हैया सावध झाले, लटलट कापायला लागले. राजा परीक्षितजींना सुखदेवजी सांगतात, राजन किती गजबचं दृश्य आहे, या दृश्याला कॅमेरामध्ये टिप करा. अरे अख्खं जग ज्याला घाबरतो तो परमात्मा माझ्या यशोदेला घाबरायला लागला. लटलट घाबरायला लागले. यशोदा जशी जवळ गेली, कन्हैयाचा कान धरला आणि म्हणाली, दारिके, हमारे ब्रजमंडल की गाली है, दारिके, अरे मी तुला आत्ताच नवीन कपडे घातले आणि शेणात भरला, तुला काही लाज वाटत नाही? पूर्वी जन्मात काय डुक्कर होतास? आई म्हणते ना असे. आणि हे डुक्कर हा शब्द ऐकला माझ्या भगवंतानी आणि बलरामाकडे पाहिलं. भैया मम्मी ने हमें पहचान लिया क्योंकि हम पहले जन्म में सुअरी थे. 24 अवतार में एक अवतार कौन सा है? डुकराचा नहीं, वराहाचा है ना. कन्हैया बोले, मैया ने हमें पहचान लिया कि हम पहले जन्म में तो सुवरी थे. आणि आईला राग आला. कन्हैयाचा कान धरला, बाहेर आणलं, स्नान घातलं आणि पुन्हा रत्न जडित वस्त्र घातलं. राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतायत, राजन यशोदेने किती पुण्य केलं असेल हो, जी कृष्णाला रोज 3 टाइम आंघोळ घालते, किती वेळा त्याचे कपडे बदलते, जो जगाचा बाप आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, जो योगियांच्या ध्यानात जात नाही, जप्याच्या तपात जात नाही, दाण्याच्या दानात जात नाही, आज तो यशोदेच्या हातनं रोज 3 वेळा स्नान करतो. काय पुण्य केलं असेल त्या यशोदेने, मला कळत नाही. यशम ददाती इति यशोदा, यशम ददाती इति यशोदा. मला असं वाटतं कधी कधी आपण जर यशोदा झालो असतो तर किती बरं वाटलं असतं. त्याला रोज स्नान घालता आलं असतं, रोज त्याचे कपडे बदलता आले असते, रोज त्याला या नन्ह्या कन्हैयाला माखन मिश्री खाऊ घालण्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं. ब्रजमंडळच्या त्या गोपी किती भाग्यवान आहेत की ज्या परमात्मा भगवान श्रीकृष्णाला स्नान घालतायत, त्याला खाऊ घालतायत. मला असं वाटतं बाबा, आपण जर यशोदा झालं तर काय अडचण आहे? व्हायला पाहिजे आपण यशोदा. मग जी यशोदेला 3 टाइम भगवंताला खाऊ घालते ना, स्नान घालते ना, तुम्हाला यशोदा व्हायचं का? तुम्हाला ते पुण्य मिळवायचं का? तुम्हाला यशोदा व्हायचं का? तुम्हाला पुण्य मिळवायचं का? मग आपण एक काम करूया, आपण सर्व यशोदा होऊया. यशोदा होऊया. मी तुम्हाला यशोदा बनवणार, मी यशोदा होणार, बाबा यशोदा होणार, सर्व यशोदा होणार. पण मी सांगेल तसं करा. सर्वांनी सावध बसा, सावध.